नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आहे गणेशपूर येथे. प्रगतशील शेतकरी आहे आपले रोशनभाऊ भोयर यांच्याकडे. तर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये रिसर्च महाकाल चण्याची पेरणी केली होती. तर काढणी पश्चात आपण त्यांचं मनोगत घेत आहे. तर जाणून घेऊ त्यांना की ह्या 5 एकरच्या क्षेत्रामध्ये त्यांना किती उत्पन्न आलं. तर नमस्कार रोशनभाऊ. नमस्कार. तुमचा परिचय एकदा. माझं नाव रोशन दामोदरराव भोयर, राहणार गणेशपूर, तहसील देवळी, जिल्हा वर्धा. आपला मोबाईल नंबर दादा. 74 47 89 76 02. ठीक आहे. तर हे आपलं किती एकर क्षेत्र होतं. आपलं हे 5 एकर. 5 एकर क्षेत्र होतं. तर किती आपल्याला किती उत्पन्न आलं आहे. आपल्याला आता तर 110 कट्टे निघाले आहे. 110 5 कट्टे भरायचे आहे. ठीक आहे दादा. थोडं तिकडे पण दाखवाल. तर आणि इकडे पण दाखवाल. हे 110 कट्टे इथं आपण भरलेले आहे. हो. आणि इकडे अजून माल काही कट्टे शिल्लक आहे, भरायचा आहे. तर जवळपास 110-115च्या जवळपास आपल्याला कट्टे इथं झालेले आहे. तर जर एकरी जर उतारा पाहायचा झाला तर हा किती किलोचा कट्टा असेल का इथं. हा 64-65 किलो. 64-65 किलोचा कट्टा आहे. 110 कट्टे आपण पॅक केलेले आहे. तर जवळपास सरासरी जर पकडलं तर एकरी किती उत्पन्न आलंय आपल्याला इथे. 14+ उतारा आलेला आहे इथे. तर तुम्ही तुमच्या भागातले जे शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल महाकाल चण्याबद्दल. त्यांना एकच सांगेन, मी सांगितलंय आधी. मागच्या वर्षी पण माझा चना होता, एकरी 12चा आवरेज दिला होता. या वर्षी पण त्यांना हेच सांगेन काय 92-18 झाला. त्यांच्यापेक्षा बाकी जे चणे आहे त्याच्यापेक्षा याचा जो आवरेज आमच्या इथे 14+ आहे. 14+चे उतारे इकडे तुमच्या भागामध्ये देवळी तालुक्यामध्ये शेतकरी मित्रांनो, विशेष करून देवळी तालुक्यामध्ये रिसर्च महाकाल चण्याला 14 उतार लागत आहे. कोरडवाहू मध्ये पण 12 पर्यंत उतार गेलेला आहे महाकाल चण्याला. तर पुढल्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी महाकाल चणा लावायला काही हरकत नाही. तर ही जी आपण चण्याची काढणी केली आहे तर हे कुठल्या पद्धतीने केली आहे, म्हणजे कशाने केली आहे आपण काढणी. हार्वेस्टरनं. म्हणजे शेतकरी मित्रांनो, रिसर्च महाकाल चणा हार्वेस्टरनं पण आपण काढणी करू शकतो. चांगल्या प्रकारे हार्वेस्टरनं पण रिसर्च महाकाल चण्याची आपण काढणी करू शकतो. तुम्ही दादा या उत्पादनामध्ये समाधानी आहे. हो, समाधानी. ठीक आहे. धन्यवाद रोशन भाऊ. धन्यवाद. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.